जसं की पुण्यावरून जवळपास 30-40 किलोमीटर आहे. आम्ही सगळेजण जाणार. ठीक आहे, वॉच मी. मामा बस झालं की किती झाडताय. आबा आज गाडी थांबली. हा इथं बघा गाडीवर थांबलाय. अजय जायचं आपल्याला, कुठे जाणार. चाललोय बघा इकडं कोणत्या तरी डॅमला चाललो. माझा मित्र मला नेणार आहे. जाते या पोरी इथल्या बघा पुण्याच्या. अबे साले आता आम्ही दोघं त्यांचं जातच आहे, पण बघूत आता त्याच्यामध्ये काय समजेल. सोबत सोबत जाते बघा. अजयनं मॅप लावलेला आहे आणि आम्ही झालोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार. आता ब्रिजच्या खालून चाललो. अभी मजा आएगा ना भिड़ो. चौकातून चांगला व्हिडिओ होता बघा. आम्हाला तिथं पण जायचंय, पण जाणं झालं तर हे बघा स्पोर्ट बाईक तिन्ही थांबल्यात. हे बघा एक BMW आहे, एक कावासाकीची दिसायली आणि एक दिसायली कोणीतरी. कारण इकडे पाण्याची काही कमतरता नाही त्यामुळे. आम्ही पोहोचलो. हॅलो गाईज, आम्ही आता आलेलो इथं. जवळपास आम्हाला 40 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. उन्हाळ्यात पण तुम्ही येऊ शकता, एवढं चांगलं ठिकाण आहे ते. काय वाटतं तुला अजय? कसं वाटायले? दाखव आता पब्लिकला व्हिडिओ दाखवायचे. चला एकदा बघूत आपण. आम्ही गाडी लावली साईडला रस्त्याच्या. ते बघितले का असं तू याच्या खालून जा बघा, व्ह्यू बघा, आवाज बघा फक्त तुम्ही. मागोय एकदम खतरनाक आणि मागच्या साईडला पूर्ण बघा हे डोंगर आहेत, वेगवेगळे डोंगर आहेत. आम्हाला तिथल्या एका काकांनी नाही का आम्हाला इन्व्हाइट केले की तिथे येऊन आमच्यासोबत थोडासा टाइम झाला. आता त्यांच्याकडे पण जायचं आहे आम्हाला.
बघा कसला भारी व्ह्यू आहे. अरे मासे आहेत तिच्यामध्ये पण किती मोठमोठ्याले मासे आहेत. तुम्हाला दिसत असेल किंवा नाही दिसत असेल पण तिथे लय मोठमोठ्याले मासे आहेत. आणि कासव पण आहे तिथं. अरे भाई कासव काय माहिती तुम्ही बघितलं असेल का नाही बघितलं असेल. पण भाई आम्ही तर बघायला आम्ही फुल एन्जॉय करायलो. आम्हाला दिवसातून आपलं आठवड्यातून एकदा एक सुट्टी भेटते. आणि मी आणि अजयने नाही का दोघांनी एकदा सेम सुट्टी घेतली शुक्रवार बस. गुरुवार आहे. सॉरी आज लक्ष नाही राहिलं भाई जाण्यासाठी. एवढं एक्साइटिंग आहे मी ते लक्षात राहिलं नाही की आज शुक्रवार आहे का गुरुवार आहे. खतरनाक का. आणि निलगिरीचे झाड आहे ना तर आम्ही नाही का लहानपणी नाही का ह्या गोष्टीत नाही का छोट्या छोट्या टोप्या भेटायच्या बघ झाडाच्या. ते एका ते गोळा करून नाही का असं मोठं एक विहिरीला पण कसलं पाणी आहे. पाण्यानं पूर्ण विहीर भरलेली. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? त्यानं खोदकाम केलंय बघा तिकडं. तुम्हाला आम्ही दोघंच आहे. आणखीन काही मित्र असले असते सोबत. हे बघा आता समोरून बघा कसं दिसत आहे ते. मोबाईल काय एवढा चांगला नाहीये. तुम्ही येताना नाही का जरा इथं जरा थोडंसं रिस्क काम आहे. गावकरी म्हणले की इथं कोल्हे बिबटे दिसत राहतात पण इथं का बिबट्याचा विषय नाही आहे. इथं मेन म्हणलं तर विंचू जास्त निघतात. त्याची एकदा तुम्ही खबरदारी घ्या. आणि सापं निघतात. सापं जास्त निघतात म्हणले इथं. पण आम्हाला काय एवढं काय भीती वाटत कारण फिरणारी माणसं त्यामुळे काहीच वाटत नाही आम्हाला. सापं दिसले तरी आम्ही रस्ता चेंज करून दुसरीकडून जाऊ. इथे फिशिंगला नंबर एक आहे बघा फिशिंगसाठी. तेव्हा ते पाण्याचं किती जास्त फ्लो आहे. खतरनाक पाणी आहे. वाव तिथं खड्डा आहे मोठा. अज्जय एक पोच दे भारी. असंच का उभं टाकलं होय रे. आपला तर आता हा स्पॉट आपल्याला झाला आता हा. आपण आता ह्याच्यासोबत भेटलो. आपल्या मस्तपैकी फोटोशूट वगैरे केलेत व्हिडिओ केलेत चांगल्या पद्धतीने. आज स्पॉटला चाललो आपण. सेकंड स्पॉटला चाललो. इथून एकदम ह्या रस्त्याने एकदम स्ट्रेट गेला तर एक खूप मोठं तळ लागते. तिथे एकदा आपण जाऊ ठीक आहे. पण आपल्याला ह्या इथला व्ह्यू दाखवतो. हे बघा आता मामानं मोटर चालू केली इथून. ते मामा निघाले इथून. आता मामा जात आहेत बघा मोटर चालू करून गार्डनला पाणी द्यायला. रस्ता एकदम सामसूम आहे बघा. रस्ता एकदम सामसूम आहे. मग अजय जायचं. चलो चलो पवना नगर आणि कामसते इथे विचारत ना. आणखीन एक धरण कुठे येते. मामाला विचार. मामा आम्हाला इथं धरणाला जायचं होतं. कुठल्या साईडला रस्ता आहे. धरणाला जायचं होतं. डॅमला. तुम्हाला जायचंय. हो चला की मामा बसा मध्ये. बसा बघा मामा यायलेत आमच्या सोबत. मामा तुमचं नाव काय. पांडुरंग दही वाटे. बसा जाऊ आपण. मामा पण भेटले सोबतीला. आम्ही चाललो आता मामाला घेऊन. चला बसा. हा पुढं होता मामा डॅमला नेणारे बापा आपल्याला. चले आजा. मामा इथेच आहे का प्रॉपर. इकडे उतम बोलायचं. बेडशीला राहतात मामा इथं. हा आणि मामा तर मीच आहे लहानपणापर्यंत. हो का. आम्ही दोघं पुण्यावर आलो. आपण फिरायचं आपण भटकंती करणार आपल्याला कसं माहिती होणार आपल्या जवळपास
हो महाराजांचा. मामाने आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली. हो महाराजांचे किल्ले चालत तो जातो फिरून किल्ले बघूनच जातो आम्ही. म्हणजे कसं एकाच मध्ये दोन पक्षी मारा, एका झाडात दोन पक्षी मारा, एका दगडाने दोन पक्षी मारा. पहिला त्यांना ध्यान करून ये. हा जाम बघायचं महत्व आहे. पहिला किल्ला ते कुठे लोहगड किल्ला, लोहगड किल्ल्यावर जायचं आम्हाला. लोहगडी समोर किल्ला. या उतरा. मामाला आम्ही तर सोडले बघा. धन्यवाद दादा. येतो मग. नसेल ना हा 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 बरोबर. आलं का किल्ल्याकडं हे किल्ल्याकडे जाणार म्हणजे हा किल्ल्याकडे जाणार रस्ता आहे बघा. गोल्डन बेकरी स्वीट बेकरी पासून मध्ये जायचं आहे. ह्या साईडला आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. ध्यान ना तिकडे किल्ला. ठीक आहे. हो येतो. मामाने आपल्याला अशा प्रकारे एकदम चांगलं नॉलेज दिलेलं आहे. आता या साईडला 2-3 किल्ले आम्हाला पण माहित होतं की किल्ले असले किल्ले आम्हाला माहित नव्हतं. पण आता मामाने सांगितल्यामुळे आम्हाला कळालं की 2-3 किल्ले आहेत आजूबाजूला. आता काय करू एकदा डॅम बघितल्यानंतर आम्ही जाणार किल्ल्यांकडे. आता त्या डायरेक्ट पुण्याला जाणार. आता आम्ही लोणावळ्याच्या डॅमला चाललोय. हे त्रिकोणा किल्ला इथून 7 किलोमीटर आहे. हा त्रिकोण ते टाईपचं दिसायला का तुम्हाला ते मोबाईल मध्ये दिसत ते त्रिकोणा I'm so sorry. त्रिकोणा टावर बिअर शॉप. चला आपल्या कामाचं नाही ते. आपण व्हेजिटेरियन माणसं आहे दोघं पण. आम्ही व्हेजिटेरियन आहे, फुल व्हेजिटेरियन आहे. कुठं का अल्कोहोलिक आहे. हा जाऊन अल्कोहोल लागला. भैया म्हणला की हा डोंगर पार करून गाडी कंद्यावर घेऊन डोंगर पार करून तिकडे जायचं म्हणे. आहे पेट्रोल. तरी तुम्ही जर येत असाल तर थोडं फार पेट्रोल वगैरे टाकी फुल करून जावा. कारण की या एरियामध्ये पेट्रोल वगैरे नाहीये. जरी कुठं दुकानं वगैरे भेटलं तर ते खूप महाग देणार तुम्हाला. जरी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या रिक्सवर या. रिस्कवर या. अरेक्स नाही तर इक्स आहे. नाही अरेक्स आहे तर इश्क आहे. इश्क आहे. पण सध्या तुम्ही आता व्यू बघा. थांबव इथे. मामाला विचारत. मामाला इथून जायला इथून नाही की तिथून एक साधा बोटिंग आहे. पैसा घेतात तिथे. पैसा घेतात बापू. पैसा नाही आपल्याकडे. तर गाडी थांबव साईडला इथून उड्या मारून जातो खाली. बोराचं झाड भेटलेलं आहे आम्हाला. काहीच बोराचं झाड भेटलेलं आहे आणि आम्ही आता बोर खातो पहिले. आणि तुम्ही व्ह्यू बघा. पलीकडच्या साईडला बघा एक बोट जात आहे. बोटिंगचा एरिया आहे. बोटिंग दिसली की नाही माझ्या फोन मध्ये? दिसत असेल तुम्हाला कदाचित. खाली झूम करून दाखव.
बघा इथं पण इथं खाली लोक थांबलेले आहेत. पर पर्सन 500 रुपये लागतात एका बोटवर बसायला. आणि ती अशी मोठी राईड बघा. ती गाडी आपलं गाडी नाही सॉरी बोट येते, एक मोठा राऊंड मारून तुम्हाला वापस आणून सोडतात. आणि माझा मित्र बोरं तोडण्यामध्ये मग्न झालेला आहे. अरे खालीच पडली की बोर, हे काय बाळ्या? कारण पुण्याला अशी बोरं भेटत नाही बघा. बोरांचा आनंद घेऊ. तू वरचे तोडत आहे, मी खालची खारकते. खालचंच का? मी खालचं नाही खात, मला खालचं नाही आवडत. साले बरोबर. ए मस्त आहे. आंबट आंबट खट आहे, आंबट खट. तू बोरं तोड, मी व्हिडिओ मला दे ना ते मोठं वालं. शेंबडे बोर आहे, शेंबडे. आणि आहे ना मित्रांनो, बोट टाकू. बोट आलेली आहे, आपण बोट करतो जाऊ. स्पीडमध्ये बोट आहे, स्पीडमध्ये जाणार. आम्ही गरीबाचे लेकर, आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही लांबूनच मजा करायलो. दिलं तर दिलं बोर, तू दिलंस पण तू किडकं बोर दिलंस, कळलं का? इथे एक बोर आहे, मला हात पोचून झालाय. हे पण किडकं दिसायले ऑलमोस्ट. आंबट. ही आपली गाडी, ही आपला व्ह्यू. बघ रे गाडी कसली खतरनाक दिसायली माझी. कमेंट करून सांगा की ही जागा तुम्हाला कशी वाटली. लोकेशन पाहिजे असेल तर टॅग करा, तुम्हाला ही गोष्ट इथला प्लेसचं इथलं लोकेशन तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता आम्ही चाललो आहे घरी, कारण 3 वाजलेत. आता मला घरी पण जावं लागेल, त्याच्यामुळे उशीर होईल. त्यामुळे आपण जाऊया. ठीक आहे. बाय फॅमिली. बाय फॅमिली.